आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया। ज्यांनी कुठे कुठे कोविड मध्ये देखील सोडलं नाही, तुमच्या पुण्यात देखील कोविड सेंटर उभं केलं, खोटे पेशंट दाखवले, खोटे डॉक्टर दाखवले, रुग्णांच्या तोंडची खिचडी पळवली। त्यांना तुमच्या तोंडचा घास हिरवायचा होता, तुमच्या तोंडचा घास हिरावून न्यायचा होता म्हणून कोर्टात गेले। तुम्हाला मी सांगतो, आनंदाचा शिदा दिवाळी, दसरा, गणपतीला आपण देतो, रवा, मैदा, साखर, तेल, डाळ काय मोठं देतो आम्ही, त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले। म्हणजे कुठं फेडणारे पाप। आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत। आपल्याला मी एवढंच सांगतो, मगाशी अजितदादांनी देखील म्हटलेलं आहे, अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात, मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1,500 रुपये देतोय महिन्याला, भाऊबीज, वर्षाला 18,000 रुपये। ही योजना अशीच चालत राहणार आहे। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली, तर 1,500चे 2,500 होतील, 2,500चे 2,000 होतील। तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2,500 होतील। आणि त्याही पेक्षा दादा, तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक, मला काय, मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय। 2,500चे 3,000 होतील। आणि सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे। आणि आम्हाला तुम्हाला देताना 3,000पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली, तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शेवटी सरकार हे तुमचं आहे। आज देण्याची नियत लागते, देण्याची दानत लागते, ती आमच्या सरकारकडे आहे, ती आम्ही दाखवलेली आहे। आणि म्हणून आपल्यासाठी जेव्हा जेव्हा जे जे काही करता येण्याची संधी आणि भाग्य मिळेल, आम्ही कधी मागे वळणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो। आणि माझ्या भावांना देखील सांगतो, माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत, मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गेली स्कीम लाडक्या भावाची, पण त्याच्यावर पण काम चालू आहे। त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना, आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत, त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर 6,000, 8,000, 10,000 रुपये, ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो, आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं, हेच आमचं स्वप्न आहे। मोदीजींची एक लखपती दिदी योजना आहे। आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं, आपल्याला सक्षम करण्याचं, आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती, माझ्या बहिणींनो काळजी करू नका, तुमच्या सोबत आहे महायुती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।